कुठलंही मराठी मन किंवा विठ्ठल भक्ताचं मन पंढरपूर वारी म्हटलं की कसं भरून उठतं. त्यातली आळंदी ते पंढरपूर वारी 17 दिवसाची 256 किलोमीटरची रणरणत्या उन्हात, कधी डांबरी रस्त्यावरून, कधी कच्च्या रस्त्यावरून चालत सार्वजनिक शाळा, धर्मशाळा अशा ठिकाणी राहत पंढरपूरपर्यंत पायी चालत प्रवास केलेल्या या दोघी आज आपल्याबरोबर आहेत. त्यांनी उभं रिंगण, गोल रिंगण, तुकारामाचा धावा अशा बऱ्याच गोष्टी बघितल्या, अनेक अनोखे अनुभव घेतले आणि केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि माऊलींच्या आशीर्वादाने त्यांनी ही प्रवास पूर्ण केला. त्यांना खरंच विठ्ठल दर्शन झालं का? त्यांना काय बोध झाला? प्रवासात काय शिकायला मिळालं? हे सारं आपण त्यांच्याकडनं ऐकू शकतो. पण ते आज नाही बरं का, ते आपण जेव्हा वारी करू तेव्हा. आज आपण ऐकूया त्यांच्याकडून आपल्या न्यू जर्सीतल्या आगळ्या वेगळ्या वारीची संकल्पना आणि आपण ती कशी करणार आहोत. तर राजश्री आणि चित्रा, तुमचं खूप खूप स्वागत. तर तुम्ही दोघींनी याचा खूप विचार केलेला आहे. तर आम्हाला जे अनेक लोकांकडनं प्रश्न येतात व्हॉट्सॲपवरती, फोनवरती, त्यातले काही प्रश्न मी आज तुम्हाला पटकन विचारणार आहे, कारण लोकांना ते उत्तरं त्याची पोहोचवणं खूप आवश्यक आहे. तर पहिलं की वारी आणि दिंडीचा हा कॉन्सेप्ट काय आहे, म्हणजे ओरिजिनल पंढरपूरचा? ओरिजिनल वारी खूप म्हणजे 800 वर्षापूर्वी वगैरे सुरू झाली होती. आणि इथल्या न्यूजर्सीतल्या वारी आणि वारीच्या उपक्रमाबद्दल म्हणाल तर आपल्या संस्कृतीमध्ये मानस पूजेला खूप महत्व आहे. तर पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत जर आपण ज्ञानेश्वर महाराज आणि पांडुरंगाची वारी पूर्ण केली आणि ते सुद्धा 14,000 मैलावर राहून, तर आपल्याला नक्कीच माऊली आणि पांडुरंग भरपूर भरभरून आशीर्वाद देतील. तर मग आपण का अशी पूजा आपण का करू नये? तर चला तर मग आपण याच्यात सगळ्यांनी जॉईन होऊया. आणि आपल्या न्यू जर्सीतल्या वारीचा म्हणाल तर आपण वेगवेगळ्या भागांमधनं दिंडी फॉर्म करणार आहोत. जसं भारतातल्या वारीमध्ये, महाराष्ट्रातल्या वारीमध्ये आपल्या दिंडीमध्ये वारीमध्ये दिंडी असतात. तर दिंडी म्हणजे काय, तर एक ठराविक लोकांचा ग्रुप आणि त्या ग्रुपनी एक ऍक्टिव्हिटी करायची, चालत जायचं आणि आळंदी ते पंढरपूर असा प्रवास पूर्ण करायचा. तर अशी ही आपली न्यू जर्सीतली वारीची कन्सेप्ट असेल. अच्छा, मग ही जी आपली दिंडी असेल ती म्हणजे 5 ते 8 लोकांची, 10 लोकांची, तर मग त्यांचा कोणी असा ग्रुप लीडर सारखा असेल का, ज्याच्या बरोबर आपण काही कोऑर्डिनेशनचं काम करू? करेक्ट असणार आहे. आपण 8 लोकांचा एक ग्रुप करणार आहोत. या सगळ्या लोकांनी मिळून 20 दिवसांमध्ये 260 किलोमीटर्स हे अंतर पूर्ण करायचंय. प्रत्येक ग्रुपचा एक लीडर असेल, तो त्याच्या ग्रुपचा चालण्याचा ट्रॅक ठेवेल. 260 किलोमीटर्स पेक्षा जास्त झाले तरी हरकत नाही. तुम्ही चालून, धावून, सायकलिंग करून किंवा हायकिंग करून, कोणत्याही प्रकारच्या आउटडोर्स ऍक्टिव्हिटीज करून हे अंतर पूर्ण करायचे. आणि मुख्य म्हणजे या अनोख्या विठोबा वारीमध्ये वयोमर्यादा नाही. म्हणजे अगदी छोट्या मुलांपासून तर ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही यात भाग घेऊ शकता. अच्छा, आणि हायकिंग, ट्रेकिंग सगळं चालेल म्हणालात. पण एक शब्द टाळलात. कुठला? ट्रेडमिलवर केलेलं नाही का चालणार? भारतातल्या वारीमध्ये आपण काही नियम पाळतो, तसे आपण इथल्याही वारीमध्ये पाळूया. म्हणजे ट्रेडमिल वरती चालणं इट्स नॉट वारीतलं चालणं. सो हे स्ट्रिक्टली आपण आउटडोअर वॉकिंग असं ठेवूया. त्याच्यामुळे ह्याच्यात भरपूर फ्लेक्झिबिलिटी आहे आणि हे इझिली करता येण्यासारखं टार्गेट आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, आणि रोजच्या रोज अमुक एक चाललंच पाहिजे, प्रत्येकाने एकत्रच मिनिमम, अशा तऱ्हेचं काही अटी आहेत का? कारण काही लोकांना त्याची भीती वाटते. बरोबर, या वारीमध्ये भाग घेण्यासाठी कोणत्याही अटी नाहीत. म्हणजे उपास तपास करणे, व्रतवैकल्य करणे, अनवाणी चालणे, ठराविक पद्धतीनेच कपडे घालणे असं काहीही करण्याची गरज नाहीये. मात्र वारी वॉकच्या या 20 दिवसांमध्ये तुम्हाला पाहिजे असेल
तर तुम्ही स्वतःवर काही बंधनं घालू शकता, पण ते केवळ तुम्हाला हवे असतील तरच. ओके. वारी वॉक इच्छुक लोकांचा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप करणार आहोत. होय. त्यात एकमेकांशी बोलत राहूच आपण. बरोबर. ठीक आहे. मला वाटतं हेच महत्त्वाचे प्रश्न होते. आज आपण इथेच थांबू, परंतु आपण मोठे मोठे सेशन करणार आहोत सगळ्यांसाठी. चित्रा, तुला काय सांगायचं होतं? एक म्हणजे किती अंतर रोज चालावं ह्याच्यासाठी एक जस्ट असं क्विक हे द्यायला आवडेल मला. आपल्याला 160 किलोमीटर 160 मैल 160 मैल 18 दिवसात कव्हर करायचंय. तर दर दिवशी साधारण 2000 स्टेप्स किंवा 16 ते 22 मिनिटं चालणं किंवा 1 मैल असं टार्गेट सगळ्यांना फिक्स करायचंय. ओके. म्हणजे ते अवघड असं नाही, कोणीही करू शकेल. कोणी करू शकेल. प्रत्येकाला दर दिवशी फक्त 1 मैल चालायचं आहे, म्हणजे 2000 पावलं. अर्थात मला खात्री आहे पांडुरंगाच्या भक्तीमध्ये ते त्याच्याहून जास्तीच चालतील नक्कीच, पण एवढ्याने सुरुवात केली तरी चालणार आहे, हे महत्वाचं आहे. तर मित्रांनो, आपण आता YouTube ग्रुप बनवू. त्याच्यानंतर राजश्री आणि चित्रा आपल्याला नेहमीच गायडन्स द्यायला आहेत. आपण आणखीन झूम सेशन करून तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित पुरवू. पण आज एवढं तुम्हाला सांगायचं होतं, त्यामुळे कोणतीही भीती मनात ठेवू नका आणि जॉईन करा. सगळं करायला खूप आनंद होणार आहे आणि एक वेगळा अनुभव पण येणार आहे. तर आज एवढंच सांगतो आणि परत भेटू. नमस्कार.